टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मुंबईतील वाहतुकीला दिलासा देणारा हार्बर लाईनवरचा रे रोड केबल स्टेट उड्डाण पूल जो आहे तो आजपासून सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात आलेला आहे। मी सध्या उभा आहे याच ब्रिजवरती। काल एकंदरीत पाहिलं गेलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन झालं होतं आणि त्यानंतर जो आहे तो आज सर्वसामान्यांसाठी हा उड्डाण पूल जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे। सकाळपासूनच या पुलावरती मोठ्या प्रमाणात वाहनांची त्याचबरोबर नागरिकांची वर्दळ जी आहे ती या ठिकाणी दिसून येत आहे। रे रोडवरती उभारण्यात आलेल्या या पुलाची 6 लेन्थ असून केबल स्टेट ब्रिजच्या आधारे हा ब्रिज उभारण्यात आलेला आहे। एकंदरीत 14 फेब्रुवारी 2022 रोजी या उड्डाण पुलाच्या कामाची सुरुवात झाली असून तब्बल 2.5 वर्षांनंतर 273 कोटी खर्चून हे काम पूर्ण करण्यात आलेले आहे। या प्रकल्पामुळे मुंबईकरांसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरत असून या उड्डाण ब्रिजमुळे एकंदरीत मोठा दिलासा जो आहे वाहतूक कोंडीला मिळणार आहे। एकूण या उड्डाण ब्रिजची जी लांबी आहे ती 385 किलोमीटर असून या 2 डाऊन रॅम्प्स लावण्यात आलेले आहेत। त्यामुळे एकूण 6 लेन्थवरती सेंट्रल पॉइंट सिस्टमवरती हा उड्डाण पूल जे आहे ते उभारण्यात आलेला आहे। ब्रिजच्या मध्यभागी स्पाइन गार्डनवरती स्टेट केबल्स उभारण्यात आलेले आहेत जे या पुलासाठी मजबूती देत सौंदर्य देखील आकर्षित बनवत आहेत। या पुलामुळे शिवडी, मजगाव, वडाळा, भायखळा, रे रोड या परिसरातील वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार आहे। जी वाहतूक कोंडी अनेक वर्षापासून होत होती ती वाहतूक कोंडी कुठेतरी सुरळीत होताना दिसून येत आहेत। या नवीन ब्रिजमुळे पूर्व आणि पश्चिम या ठिकाणी जोडणारे जे वाहनं आहेत आणि येणारे जाणारे जे वाहनं आहेत त्या वाहन चालकांना आणि वाहनांना मोठा दिलासा देखील मिळणार आहे। मुंबईकरांसाठी हा उड्डाण पूल जो आहे तो महत्त्वाचा ठरला जातोय आणि या परिसरात भायखळा असेल किंवा इतर औद्योगिक आणि वसाहत परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात या उड्डाण पुलाचा दिलासा आणि मोठ्या प्रमाणात फायदा जो आहे तो होणार आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई।